देशामध्ये एकीकडे स्मार्ट शाळा यासारख्या योजना राबवल्या जात असतानाच हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी धोकादायक स्थितीमध्ये शिक्षण घेतात. शाळेतील भिंतींना तडे गेलेले असून पावसाळ्यामध्ये संपूर्ण वर्ग खोल्यांना गळती लागलेली आहे. 154 विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावं लागते. शाळेसाठी नवीन इमारत देण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. मात्र शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला जातोय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ना आमच्या शाळेतील मागच्या म्हणजे बाजूच्या वर्गाचे मागच्या वर्षी पत्र उडून गेलते. त्यामुळे आम्हाला पावसाळ्यात खूप भीती वाटते. वर्गात बसा वाटत नाही. म्हणजे आमच्या शाळेच्या वर्गाच्या भीतींना तडे गेलेले आहेत, भेगा पडलेल्या आहेत आणि पत्रांना सुद्धा छत्री पडलेल्या आहेत. पाऊस आला की आम्हाला घरी जावं असं वाटते. शिक्षण खूप चांगलं आहे, पण आम्हाला इमारत नवीन हवी आहे. आमच्या शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असून सुद्धा माझ्या शाळेला चांगल्या प्रकारची बिल्डिंग नाही. किती वेळा मी जिल्हा परिषदमध्ये प्रयत्न केला की बुवा आमच्या गावासाठी, माझ्या विद्यार्थ्यांसाठी, आम्हासाठी एक नवीन बिल्डिंग देण्यात यावी, परंतु मला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद भेटला नाही. अशाच पद्धतीनं माझ्या शाळेतले विद्यार्थी जर इथे शिकत राहतील तर अशाच प्रकारे एखादी जर नैसर्गिक आपत्ती आली आणि त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला काही जर झालं तर याला जिम्मेदार कोण असणार आहे?